नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी वॅकन्सी असणार आहे, महावितरणतर्फे इथे भरती निघालेली आहे. अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणजे ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरसाठी वॅकन्सी असणार आहे. त्यानंतर उपकार्यकारी अभियंता म्हणजे डेप्युटी इंजिनिअरसाठी तर वॅकन्सी असणार आहे. दोघं पदांना मिळून 180 पदांसाठी भरती निघालेली आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन रिक्वायर्ड असणार आहे. BE बी वाले इथं अप्लाय करू शकता. ओके. त्यासाठी मित्रांनो आपल्याला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार, तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचं. चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवायचं. तिथे डेली अपडेट देत असतो मी. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता मित्रांनो ही जी वॅकन्सी असणार आहे महावितरणतर्फे इथे भरती निघालेली आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड तर्फे. ओके. ॲडव्हर्टाइज नंबर 2 असणार आहे 2025 साठी. याची नोटिफिकेशन आली होती 27/6/2025 ला. ओके. तर कंपनीच्या रिगार्डिंग इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे. ओके. तुम्ही वाचू शकता. आपण आता नंबर ऑफ वॅकन्सी इथं जाणून घेऊया. आता इथे जे पद असणार आहे ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरसाठी असणार आहे. डिस्ट्रिब्युशनसाठी इथं ग्रुप पे ग्रुप 1 असणार आहे. त्यासाठी इथं वॅकन्सी असणार आहे. आपल्याला नेम ऑफ द पोस्ट दिलेली आहे. कॅटेगरी वॅकन्सी दिलेली आहे 94. ओके. ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरसाठी डिस्ट्रिब्युशनसाठी. ओके. 94 वॅकन्सी असणार आहे कॅटेगरी वाईज. ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिलसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. त्यासाठीच्या आपल्याला पद जे असणार आहे, एकूण इथं 5 पदं असणार आहे कॅटेगरी वाईज. ओके. त्याच्यानंतर डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरसाठी. ओके. डिस्ट्रिब्युशनसाठी ग्रुप 2 असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरला इथे एकूण 70 वॅकन्सी असणार आहे कॅटेगरी वाईज. ओके. बघू शकता कोणत्या कोणत्या कॅटेगरीमध्ये किती वॅकन्सी आहे. त्यानंतर डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिलसाठी ग्रुप 2 असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 12 वॅकन्सी आपल्याला बघायला मिळतात. ओके. अशा पद्धतीने. ओके. आता खाली जाऊया आपण. आता इथं एज लिमिट जे आपल्याला असणार आहे, आपल्याला एज लिमिट आपल्याला काउंटिंग होणार आहे 27/6/2025 ला. ओके. नेम ऑफ द पोस्ट दिलेली आहे, एज लिमिट दिलेली आहे. ओके. ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरसाठी डिस्ट्रिब्युशन आणि सिव्हिलसाठी दोघांसाठी 40 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरसाठी डिस्ट्रिब्युशन आणि सिव्हिलसाठी 35 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. आणि अपर एज लिमिट जे वाले असणार आहे कॅटेगरी वाईज जे येतात SC, ST, OBC वाल्यांना कॅटेगरीमध्ये आपल्याला सूट मिळणार आहे. ओके. SC, ST ला 5 वर्षाची सूट असणार आहे. OBC ला 3 वर्षाची सूट असते मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर आता पुढे जाऊया आपण. अपर एज लिमिटसाठी तुम्हाला इथं सगळं काही इथं माहिती दिलेली आहे मित्रांनो. आपण वाचून घ्यायची आपल्याला याच्यामध्ये. आता आपला प्री रिक्रुटमेंट जे असणार याच्यामध्ये आता नेम ऑफ द पोस्ट आणि क्वालिफिकेशन आणि आपले एक्सपिरियन्स किती असणार आहे. ओके. ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डिस्ट्रिब्युशनसाठी बॅचलर डिग्री इथं पाहिजे आपल्याला इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीमध्ये, तर आपण इथं अप्लाय करू शकतो. त्यासाठी आपल्याला 7 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून. ओके. आणि त्यासाठी आपल्याला इथं 7 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे पॉवर डिस्ट्रिब्युशनमध्ये. ओके. त्यानंतर आपल्याला सिव्हिल एक्झिक्युटिव्ह सॉरी ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिलसाठी इथं आपल्याला बॅचलर डिग्री पाहिजे मित्रांनो. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये टेक्नॉलॉजीमध्ये 7 वर्षाचा एक्सपिरियन्स आपल्याला पाहिजे. याच्यामध्ये आपल्याला डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आपण काम केलेलं पाहिजे सिव्हिलमध्ये 7 वर्षभर, तर आपण इथं अप्लाय करू शकतो. आता आता खालची जी पोस्ट आहे डेप्युटी इंजिनियर डिस्ट्रिब्युशनसाठी बॅचलर डिग्री इथं पाहिजे इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीमध्ये. याच्यासाठी 3 वर्षाचा आपल्याला एक्सपिरियन्स लागणार आहे आपल्याला पॉवर डिस्ट्रिब्युशनमध्ये. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिलसाठी तर बॅचलर डिग्री सिव्हिल इंजिनियरवाले अप्लाय करू शकतो. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स मध्ये पण लागणार आहे आपल्याला. ॲडिशनल इंजिनियर म्हणून आपण काम केलेलं पाहिजे. ओके. सिव्हिलमध्ये, तर आपण अप्लाय करू शकतो. इथं डिग्री आणि डिप्लोमावाले इथं युनिव्हर्सिटीवरून आपली झालेली पाहिजे, तरच आपण इथं अप्लाय करू शकतो. ओके. एम्प्लॉयमेंटला चांगली अपॉर्च्युनिटी असतात इंजिनिअरिंगसाठी, परमनंट वॅकन्सी असतात. ओके. तर चांगली अपॉर्च्युनिटी असणार याच्यात, बेनिफिट्स तर असणार आहे, कारण इथं परमनंट वॅकन्सी असणार आहे. पगार पण इथं चांगल्या प्रकारे आपल्याला बघायला मिळतोय. पोस्ट आणि इथं पगार दिलेला आहे. ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरसाठी सिव्हिल अँड डिस्ट्रिब्युशनसाठी जो पगार असणार स्टार्टिंग बेसिक आपल्याला सॅलरी जी असते ना 81,850 पासून तर आपल्याला 1,84,475 रुपये एवढी सॅलरी आपल्याला भेटू शकते. आणि डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरसाठी सिव्हिल अँड डिस्ट्रिब्युटरसाठी बेसिक पे जो असणार आहे इथं 73,580 पासून 1,66,555 रुपये एवढी सॅलरी भेटू शकते. याच्यामध्ये आपल्याला सिलेक्टेड कॅन्डिडेट्सला इथं DA, HRA, मेडिकल बेनिफिट, लिव्ह इस्टॅब्लिशमेंट भेटणार आहे, CPF भेटणार आहे, ग्रॅज्युटी भेटणार आहे. ओके. कंपनीकडून रेग्युलर आपण असणार आहोत. ओके. महाराष्ट्र स्टेट पब्लिक सर्व्हिसमध्ये आपल्याला इथं काम करण्यासाठी तर अपॉर्च्युनिटी भेटणार आहे मित्रांनो. ओके. इलेक्ट्रिसिटीमध्ये. हो. कॅटेगरी वाईज सगळी इथं माहिती दिलेली आहे वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीसाठी. साठी दिलेली आहे. त्याच्यानंतर आता वुमेनसाठी इथं दिलेलं आहे. ओके. तर इथं हॉरिझॉन्टल. ओके. अशा PWD कॅटेगरीसाठी इथं दिलेलं आहे. ओके. अशा पद्धतीने माहिती दिलेली आहे.
PWD वाले जे असणार आहे ते कोणत्या कोणत्या कॅटेगरीमध्ये अप्लाय करू शकता, इथं कॅटेगरी दिलेली आहे. आपण याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकतो आपल्याला किती पाहिजे असल्यास. ओके, आणि आपण बघून घ्यायचं चेक करून. आता खाली जाऊया आपण. ह्याच्यामध्ये आपला हे कॅटेगरीवाला सेक्शन आहे, सगळ्या कॅटेगरीसाठी हे वाचून घ्यायचं आपण एवढं. मी थोडा सिलेक्शन जे असणार आहे आपल्याला मित्रांनो, याच्यामध्ये आपलं सिलेक्शन असणार आहे, एक्झामिनेशन होणार आहे आपल्या याच्यामध्ये. द कॅन्डिडेट्सला अपेअर फॉर ऑनलाईन टेस्ट आपल्याला होणार आहे, इंटरव्ह्यू आपला असणार आहे. ओके, ऑनलाईन टेस्ट आणि इंटरव्ह्यू हे दोघं सेक्शन आपल्याला इथं पार करायचं आहे. त्याचा रेशो असणार आहे 1:3 रेशो आपल्याला असणार आहे मित्रांनो. ओके, मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे याच्यामध्ये. एक्झामिनेशन पॅटर्न आपल्याला बघून घेऊया आपण. इथं टेस्ट, नंबर ऑफ क्वेश्चन, मार्क दिलेला आहे. ओके, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो सब्जेक्ट असणार आहे टेस्ट अँड प्रोफेशनल नॉलेजचा आपल्याला इथं क्वेश्चन असणार आहे 50 क्वेश्चन 110 मार्कांसाठी. आणि टेस्ट आपल्याला असणार आहे जनरल ॲप्टिट्यूडमध्ये. त्याच्यामध्ये 3 पार्ट असणार आहे. टेस्ट ऑफ रिझनिंगसाठी 40 क्वेश्चन 20 मार्कांसाठी. टेस्ट ऑफ क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे 20 क्वेश्चन 10 मार्कांसाठी. टेस्ट ऑफ मराठी लँग्वेजसाठी 20 क्वेश्चन 10 मार्कांसाठी. टोटल ऑफ क्वेश्चन असणार आहे 130 मार्क असणार आहे 150 मार्कांसाठी. ओके, 120 मिनिटाचा टाइम असणार आहे, 2 तासाचा आपल्याला एक्झामिनेशनला टाइम दिला जाणार. याच्यावर आपल्याला इंटरव्ह्यू सिलेक्शन असणार आहे मित्रांनो. ओके, यासाठी इथं वेबसाईट वगैरे दिलेली आहे, वेबसाईटवर फॉर्म भरायचा आहे आपल्याला. 120 मिनिटाचा आपला टाइम मिळणार. याच्यामध्ये आपल्याला चांगली पॉझिटिव्ह असणार आहे. ओके, जर आपल्याला इथं मायनस सिस्टीम वगैरे इथं बघायला मिळते. याच्यात मायनस सिस्टीम असणार आपल्याला 0.25%. ओके, इथं बघू शकता तुम्ही दिलेली आहे. ओके, 0.25ची. ओके, 14 निगेटिव्ह मार्किंग. ओके, त्याच्यानंतर आपण इथं सगळी इथं माहिती वगैरे दिलेली आहे, कशा पद्धतीने आपल्याला अप्लाय करायचं आहे, कशा पद्धतीने आपण सिलेक्शन असणार आहे. ओके, वेटलिस्टच्या बद्दल माहिती दिलेली आहे, कट ऑफ बद्दल माहिती दिलेली आहे. कट ऑफ मार्क्स आपल्याला पाहिजे कॅटेगरी वाईज. ओपन कॅटेगरीला इथं जे मार्क पाहिजे आपल्याला ऑनलाईन टेस्टमध्ये 40 मार्क पाहिजे आहे, ऑनलाईन एक्झामिनेशन टेस्टमध्ये. ओके, आणि बाकीची जी कॅटेगरी येतात SC ST VJB, त्याच्यानंतर विजय NTP NTC NTD SBC OBC SCBC EWS यांना 30% मार्क पाहिजे मित्रांनो. म्हणजे आपल्याला 150 पैकी आपल्याला किती मार्क पाहिजे 30%. ओके, याच्यामध्ये 40% ओपन कॅटेगरीला. याच्यामध्ये आपल्याला एक्झामिनेशन फीज असणार आहे. ओपन कॅटेगरीला इथं असणार आहे ऍप्लिकेशन ओपन कॅटेगरीसाठी 500 रुपये प्लस GST असणार आहे. आणि जे कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठी 250 रुपये प्लस GST असणार आहे. ओके, ऑनलाईन पद्धतीने आपल्याला याचा फीज पेड करू शकतो. आता याचे फॉर्म भरण्याची सुरुवात कधीपासून झालेली आपण चालू बघूया. आता ऑनलाईन ओपनिंग चालू झालेली जुलै होणार याची चालू झालेली आहे जुलै 2nd वीकमध्ये. ओके, तो ऑगस्ट याची टेस्ट असणार आहे एक्झाम, ऑनलाईन एक्झामिनेशन टेस्ट ऑगस्ट 2025 मध्ये लास्ट वीकमध्ये. ओके, त्याच्यानंतर आपल्याला इंटरव्ह्यू असतात सप्टेंबर 2nd आणि 3rd वीकमध्ये 2025 मध्ये. ओके, त्यानंतर इथं अप्लाय करण्यासाठी आपल्याला इथं ऑनलाईन वेबसाईट दिलेली आहे. आपल्याला क्रायटेरिया वगैरे बघून घ्यायचं आहे. आपला कधी एक्सपिरियन्स असाल आपल्याकडे तरच आपण इथं अप्लाय करून घ्यायचं आहे. ओके, नॉलेज सर्टिफिकेशन आपल्याकडे पाहिजे, आपल्याला एक्सपिरियन्समध्ये आपल्याला ते भेटत असतं. ओके, ऑनलाईन सेंटर्स वगैरे आपल्याला चॉईस करून घ्यायचे एक्झामिनेशनसाठी, जे पण आपल्या जिल्ह्यामध्ये नियरबाय असेल. ओके, त्यानंतर आता हाऊ टू अप्लाय कसं करायचं आहे, हाऊ टू अप्लायसाठी यांची वेबसाईट दिलेली आहे. या वेबसाईटवरून आपल्याला अप्लाय करायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिले ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन करायचं आहे, पेमेंट फीज भरायची, अपलोडिंग करायची फोटोग्राफ्स आणि लिप थंब, सिग्नेचर आणि हँडरायटिंग डिक्लेरेशन. ओके, अप्लाय करून घ्यायचं आहे. ओके, अप्लाय करण्यासाठी ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन करून घ्यायचं, इम्पॉर्टंट माहिती वगैरे दिलेली आहे. हँडरायटिंग डिक्लेरेशन आपल्याला इथे लिहायचं आहे, आईपासून तर इथं रिक्वायर्ड पर्यंत आपल्याला एवढं लिहून घ्यायचं आहे का हँडरायटिंगमध्ये ब्ल्यू पेन किंवा ब्लॅक पेनमध्ये. ओके, आणि ते अपलोड करून टाकायचं आहे आपल्याला. ओके, ID प्रूफ वगैरे आपल्याला ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर आपल्याला इथे द्यायचा आहे, जेणेकरून जे पण तुम्हाला नोटिफिकेशन येणार याची एक्झामिनेशनची तुम्हाला ईमेल ॲड्रेसवर भेटून जाईल. ओके, तर ईमेल ॲड्रेस आपल्याला चालूवाला द्यायचा आहे, मोबाईल नंबर पण. ॲप्लिकेशन आपल्याला इथं चांगल्या प्रकारे रजिस्ट्रेशन क्लिक करायचं आहे, भरून घ्यायचं आहे, पेमेंट फीज भरून अप्लाय करून टाकायचं सबमिट बटनवर क्लिक करून. पेमेंट फीज आपण ऑनलाईन पद्धतीने आपण भरू शकतो, डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड जे पण आपल्याकडे असेल UPI ID मार्फत. ओके, ते सगळी माहिती वगैरे दिलेली आहे. फोटोग्राफ फॉर्म कसा भरायचा त्यासाठी इथं साईज वगैरे काय असणार आहे फोटोग्राफची, अशा पद्धतीची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे स्टेप बाय स्टेप, सिग्नेचर अपलोड. ओके, तर आपल्याला याचा मी फॉर्म भरायचा व्हिडिओ जेव्हा बनवेल ना, त्या तुम्हाला मी याचा फुल व्हिडिओ दाखवेल. ओके, पेमेंट फीज बद्दल वगैरे सगळी माहिती. तसं मी ते गाईडलाईन वगैरे वाचू शकता. आयडेंटिटी व्हेरिफिकेशन आपल्याला लागणार एक्झामिनेशनसाठी, ते सगळ्यांना आता माहितीच असतं. ओके, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी आयडी आपल्या सोबत घेऊन जायची असते. इथं आपल्याला सर्व्हिस बॉन्ड असणार आहे. आता हे तुमचं इम्पॉर्टंट असणार आहे. जर तुमचं ते सिलेक्शन झालं, समजा ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून झालं की डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून झालं, तुम्हाला याच्यामध्ये आपल्याला 1,00,000 रुपये बॉन्ड असणार आहे याच्यामध्ये. ओके, ओपन कॅटेगरीसाठी. जे पण रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येतात त्यांना 50,000 रुपये असतात 3 वर्षांसाठी. ओके, तर आपल्याला बॉन्ड लिहून द्यावा लागतो मित्रांनो. ओके, गाईडलाईन वगैरे दिलेली आहे बॉन्डची, तर आपल्याला कोर्टामार्फत इथं बॉन्ड लिहून द्यावा लागतो आपल्याला याच्यामध्ये. ह्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. चांगली पॉझिटिव्ह आहे, लगेचच आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे. इथं अप्लाय करण्याची लिंक अजून चालू झालेली नाही आहे.
आणि अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल, तिथे जाऊन अप्लाय करून घ्यायची. याची जर कधी तुम्हाला PDF फाईल पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Instagram आणि Facebook वरून डाउनलोड करून घ्यायची. ओके. तिथे मी टेलिग्राम चॅनलला सेंड करून देईन. त्यांची लिंक तुम्हाला इथं आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Instagram आणि Facebook आयडी तिथून जॉइन व्हायला विसरू नका. ते डेली अपडेट वगैरे पण मी देत असतो मित्रांनो. ओके. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपल्याला शेअर करायचं. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आणि तुम्हाला चॅनलला पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी मी घेऊनच असतो आपल्या चॅनलवर. आपण आता भेटूया नेक्स्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.